नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की शिल्पाची बोलती बंद केली. पृथ्वी, मिताली आणि त्याचबरोबर युगंधर या तिघांनी मिळून शिल्पाला दाखवून दिले की आनंदीचंही स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आनंदीने सुद्धा या प्रोजेक्टसाठी, या सगळ्या गोष्टींसाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्याचं श्रेय तिला मिळालं पाहिजे असं आता या तिघांनी सांगितलंय. म्हणजेच स्टेजवरती तुमच्या दोघींची एकाच वेळेस एंट्री होणार आहे ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर विद्याधरने या सगळ्यांना संपवण्याचा जो काही डाव आखलाय तो डाव सुद्धा आनंदी आणि त्याचबरोबर एक अशी व्यक्ती आली की त्या दोघांनी मिळून या सगळ्या अख्ख्या कुटुंबाला वाचवलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता पृथ्वी सगळ्यांच्या समोर तिथे अनाउन्स करत असतो की माझ्या या प्रोजेक्टची मॉडेल असणार आहे. त्यावेळेस सगळ्यांना असं वाटत असतं की तो नाव घेईल ते म्हणजे शिल्पाचं, पण त्याने नाव घेतलेलं असतं ते म्हणजे आनंदी. जेव्हा पृथ्वी सांगतो की माझ्या या प्रोजेक्टची मॉडेल असणार आहे ती आनंदी, आणि त्या क्षणी शिल्पाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. कारण तिने इतकी उतावळी झालेली असते. त्याचबरोबर त्या धनीने सुद्धा ती फूस लावलेली असते की शिल्पाताई तुम्हीच असणार आहात. आणि जेव्हा आता शिल्पाला कळतं की आपल्याला डावलून 4 दिवसामध्ये एवढा बदल झालाय, आपल्याला डावलून या आनंदीला सगळा मान मिळत आहे, तेव्हा मात्र शिल्पाला खूप राग येतो. शिल्पाला कळतच नाहीये की हे सगळं काय झालंय, या सगळ्या गोष्टीचा काय अर्थ आहे, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि इकडे पृथ्वी म्हणत असतो की हो, कारण हे डिझाईन त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आनंदीमुळे शक्य झालेल्या आहेत. माझ्याकडे कधीच धाडस नव्हतं, कारण मी कधीच विचार केला नव्हता की पुन्हा जाऊन युगंधर निंबाळकर यांच्या बरोबर माझ्या प्रोजेक्टच्या आयडिया संदर्भात बोलायचं. मी विचारच केला नव्हता, कारण माझा त्यांच्याबद्दल तेवढा राग होता. खरं तर इकडे शिल्पाला खूप राग आलेला असतो. शिल्पा म्हणत असते की नाही, काय बोलतेस पृथ्वी हे सगळं तू? तेव्हा पृथ्वी म्हणतो की हो, मान्य मला त्या, म्हणजे तू माझ्यासाठी ज्या गोष्टी केल्यात ना त्या तेवढ्याच मोठ्या आहेत. हे सगळं मला माहिती आहे, पण या सगळ्या गोष्टींमागे काहीतरी आहे म्हणून मी बोलतोय. म्हणजे फ्रंटला आनंदी असणार आहे आणि त्यानंतर बाकी सगळे असणार आहेत हे सांगितलं जात असतं. पण त्याच वेळेस इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आनंदी म्हणत असते की नाही पृथ्वी, कसं आहे माहितीये का, अरे शिल्पाताईंनी एवढं सगळं केलंय, तुला जे इन्स्पिरेशन मिळालंय, ज्या सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्या फक्त आणि फक्त शिल्पाताईंमुळे मिळालेल्या आहेत. आता तू जे काय करायला शिकला, तू जे काय करण्याचा निर्णय घेतला तो शिल्पाताईंमुळे घेतलाय, मग मला कशाला, आणि मी नको, मला नाही जमणार आहे ते. तेव्हा मात्र तिथे युगंधर येतो आणि युगंधर सांगू लागतो की नाही, काही झालं तरीही रॅम्प वॉक करताना आनंदी आणि शिल्पाताई दोघी मिळूनच करतील हे फायनल झालेलं असतं. आता मात्र प्रश्न उभा राहतो, हे सगळं काय आहे, या सगळ्यामध्ये काय होणार आहे? कारण शिल्पाच्या बाबतीतला निर्णय तर घेऊन झालेला असतो आणि त्याच वेळी युगंधरने तिथं सांगितलेलं असतं की शिल्पा आणि आनंदीच एकत्र असणार आहेत, आनंदीला सुद्धा तिचं क्रेडिट मिळालं पाहिजे असं युगंधर सांगत असतो. तेव्हा मात्र शिल्पाला कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे. शिल्पा म्हणते शक्यच नाहीये. युगंधर सांगू लागतो, समिता गेल्यानंतर अगदी आईप्रमाणे तू मुलांना सांभाळलेला आहे, त्यामुळं आनंदीने जसं माझ्यामधला आणि माझ्यामधला आणि पृथ्वीमधला अबोला मिटवलेला आहे तसंच तू मुलांचा सांभाळ केलेला आहे, त्यामुळं तुम्ही दोघी एकाच वेळी स्टेजवर असणार आहात. आता हे ऐकल्यानंतर खरं तर खूप राग आलेला असतो शिल्पाला. शक्यच नाहीये, तिची लायकीच नाहीये तर तिच्याबरोबर का, हा प्रश्न ती स्वतःच्या मनाला विचारत असते. कोण आनंदी भिकारडी ती या घरात आलीये, माझ्या मुलांच्या आयुष्यात आलीये, आणि हे सगळं काय होतंय हा एकच प्रश्न तिच्या पुढे उभा असतो. आणि तेव्हा मात्र युगंधरने तर ठाम निर्णय घेऊन सांगितलेलं असतं की काही झालं तरीही तुम्हाला दोघींना एकत्र स्टेजवरती यायचं आहे. कारण हा सगळा पृथ्वीचा प्रश्न आहे, पृथ्वीने ठरवलेला आहे. आणि मग पृथ्वी आणि त्याचबरोबर मिताली, तू प्लीज ऐक ना ग, आमच्यासाठी तयार हो ना, अगं आनंदीने पण खूप केलंय, आम्ही तिला नाही डावलू शकत आहे असं म्हणत ते दोघंही आता शिल्पाच्या जवळ आलेले असतात आणि शिल्पाला सांगत असतात. तेव्हा मात्र
इकडे युगंधर सांगतो काही झालं तरीही हा सोहळा दणकतच झाला पाहिजे. मिताली त्याचबरोबर पृथ्वी आणि शिर्के जाऊन तुम्ही चेक करा, सगळं साहित्य आलेलं आहे आणि स्टेज व्यवस्थित तयार झालंय का. उद्या संध्याकाळचा कार्यक्रम शिर्के व्यवस्थितच झाला पाहिजे. मीडियाच्या समोर, प्रेसच्या समोर माझ्या मुलाचा हा लॉन्च सोहळा होत आहे, तो व्यवस्थितच झाला पाहिजे. तेव्हा मात्र शिल्पाचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं. आनंदी त्याचबरोबर घरातले सगळेजण आपापल्या कामाला गेलेले असतात आणि त्याचबरोबर आनंदी सुद्धा निघालेली असते. शिल्पा म्हणते, तू थांब ग, हुरळून जायची अजिबात गरज नाहीये, तुझी लायकी नाहीये हे मला माहितीये, माझ्याबरोबर स्टेजवर यायला मिळतंय याच्यामुळं जर तू स्वतःला असं काही मोठी समजत असतील तर ती गोष्ट लक्षात ठेव. काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते मी माझ्या मुलांसाठी करते, कारण माझ्या मुलांनी हट्ट केलेला आहे म्हणून या गोष्टी केल्या जात आहेत, हे लक्षात ठेवायचं तू, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र युगंधरने तर ठाम निर्णय घेऊन टाकलेला असतो की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये आनंदी बरोबर शिल्पा स्टेज शेअर करणार, हे फायनल झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र पृथ्वी आता इकडे बोलत असतो. पृथ्वी म्हणत असतो की खरंच आता फायनली साड्या आलेल्या आहेत आणि त्या साड्या पृथ्वी आणि मिताली दोघंही पाहत असतात. आजचा सोहळा दणक्यातच झाला पाहिजे, ह्या ज्या साड्या आलेल्या आहेत त्या पाहून पृथ्वी सुद्धा तेवढाच खुश झालेला असतो. त्याला सुद्धा छान वाटत असतं. फायनली आपल्या मुलांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या इतक्या छान पद्धतीने केलेल्या आहेत ते पाहून तो सुद्धा आता इकडे युगंधर सुद्धा खुश झालेला आहे आणि पृथ्वीला खूप छान वाटत असतं. बाबांनी माझ्यासाठी एवढं केलं आणि हे सगळं आनंदीमुळे शक्य झालेलं आहे. आनंदीने मला सांगितलं म्हणून या गोष्टीसाठी खरं तर मी तयार झालो आणि पुन्हा जाऊन बाबांशी बोलण्याचं मी धाडस केलेलं आहे, असं इकडे पृथ्वी बोलत असतो. आता पृथ्वी आणि मिताली दोघेही तयार झालेले आहेत. मिताली म्हणत असते की चल मला गेलं पाहिजे, मला आनंदीला आणि अत्तूला दोघींना तयार करायचं आहे, संध्याकाळच्या रॅम्प वॉकसाठी त्यांची तयारी करून घ्यायची आहे, या सगळ्या गोष्टी ती बोलत असते. आता मात्र इकडे पृथ्वी म्हणतो की हो चालेल. आणि मग इकडे स्टेज वगैरे सगळं तयार झालेलं असतं. तिथं आनंदी आणि सुनीताताई दोघीही असतात. आनंदी तिथं थांबलेली असते. तिला ह्या सगळ्या गोष्टी खरं तर खूप नवल वाटत असतं. आज आनंदीला तिच्या मुलाने तिचा सन्मान केलेला आहे जणू काही असं वाटत असतं. तेव्हा शिर्के सांगत असतात की सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, कारण मालक साहेबांची ऑर्डर आहे, त्यांना सगळं कसं परफेक्ट लागतं. मिताली तिथे येते आणि आनंदी आणि त्याचबरोबर शिल्पा या दोघींकडे जाते आणि त्या दोघींनाही सांगू लागते की ही गोष्ट दाखवायची आहे, चला तुम्हाला दोघींनाही मी साड्या दाखवते, त्याचबरोबर संध्याकाळी रॅम्प वॉक कसा करायचा आहे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे, असं म्हणत मितालीने आता त्या दोघींनाही एकत्र घेतलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग युगंधर सुद्धा आपल्या मुलाचा हा जो इव्हेंट आहे तो छान झाला पाहिजे, कारण आपल्या मुलाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याने काहीतरी युनिक आयडिया शोधून काढलेली आहे, त्यासाठी तो सुद्धा खुश असतो. मग आनंदी आणि शिल्पा या दोघींनाही एकत्र घेत मिताली ज्या साड्या बनवून आणलेल्या आहेत, ज्या साड्या तयार झालेल्या आहेत त्या साड्या घेऊन त्या दोघींनाही ती दाखवत असते. त्या दोघींनाही सांगत असते की आज संध्याकाळी काय करायचं आहे, कशा पद्धतीने चालायचं आहे हे ती आवर्जून सांगत असते. त्यासोबतच जेव्हा साडी शिल्पाला दाखवली जाते, शिल्पा म्हणते खरंच खूप सुंदर अशी साडी आहे. शिल्पा खुश होते. शिल्पा म्हणते की खरंच खूप सुरेख आहे, त्याचा सूतसुद्धा छान आहे, त्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे, म्हणजे खूप छान पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. त्याचं कौतुक मात्र मुलांचं ती करत असते, कारण शिल्पा मुलांसाठी वाटेल ती करायची तिची तयारी असते. फक्त तिच्या भूतकाळामध्ये एक अशी गोष्ट घडलेली आहे ज्यामुळं शिल्पा या सगळ्यामुळं ती आनंदीशी चुकीचं वागत असते. आता मिताली ती साडी घेऊन आनंदीकडे येते. तिला माहिती आहे आनंदीला दिसत नाही आहे, तरीसुद्धा ती आनंदीला साडी दाखवते आणि म्हणते हे बघ आनंदी, ही साडी आहे. मग आनंदी त्या साडीवरून हात फिरवते आणि त्या साडीकडे पाहत राहते आणि म्हणते खरंच खूप सुंदर आहे साडी. आणि मग आता इकडे मिताली म्हणते की चला तुम्हाला दोघींना मी दाखवते की कसा रॅम्प वॉक करायचा आहे, असं म्हणत त्या दोघींना घेऊन ती स्टेजवरती जाते आणि म्हणते की मी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने आता पुढच्या गोष्टी करायच्या आहेत. इकडे शिर्केसुद्धा सांगत असतात की आनंदी जरा सांभाळून, अजिबात गोंधळ घालू नका, आनंदी धडपडशील कुठंतरी, लक्षात येतंय ना. तेव्हा आनंदी म्हणत असते की हो शिर्के मी काळजी घेते, असं आनंदीसुद्धा सांगू लागते. आणि त्याच वेळी आता
मिताली त्या दोघींना सांगते की चला मी तुम्हाला दाखवून देते की रॅम्प वॉक कसा करायचा आहे. मग मिताली ज्या पद्धतीने वेग एक स्टेप चालत येते ते सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळी मिताली म्हणते की मी आत्ता ज्या पद्धतीने दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर पुढं आल्यानंतर आपल्याला लेफ्ट पोझिशनने फेस करायचं आहे. कारण लेफ्ट पोझिशनने जेव्हा तुम्ही लेफ्ट पोझिशन द्याल तेव्हा लेफ्ट साईडला आपल्या साडीमध्ये आपण पॉकेट केलेलं आहे, म्हणजे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि त्यासाठी हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती सांगते तेव्हा मात्र लेफ्ट पोझिशनला यायचं आणि करायचं. मग ती आनंदीचा हात हातात धरून तिला घेऊन येते स्टेजवर. तिला सांगते कशा पद्धतीने लेफ्ट पोझिशन द्यायचे आहे ते सांगितलं जातं. आणि त्याचबरोबर आता मात्र ती पाहत राहते. त्याचवेळी आनंदी आणि त्याचबरोबर मिताली दोघीसुद्धा अगदी खुश असतात आणि हे सगळं मॅनेज करत असतात. मग आता मिताली सांगते की आता तू स्टेजवरती जा आणि दाखव. मग आता आत्तूला तिने स्टेजवरती पाठवलेलं आहे आणि स्टेजवरती चालायला सांगितलं आहे. आणि शिल्पा मात्र खूपच जबरदस्त अशी चालत येते रॅम्प वॉकमध्ये आणि तिने चालून ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असते. आणि त्या पद्धतीने तिने लेफ्ट साईडचं पॉकेटसुद्धा दाखवलं आहे. मग आता आनंदीला सेंटरला घेऊन मिताली येते आणि आनंदीला सांगू लागते की तू जा, एक एक स्टेप जा, हळूहळू जा, तुझ्या लक्षात येईल. आनंदीसुद्धा आता चालत आली आहे स्टेजवरती. आनंदीला स्टेजचा अंदाज तेवढा येत नाही आहे. ती डाव्या बाजूला चाललेली असते स्टेजच्या. इकडं मिताली तिला सांगत असते की आनंदी सेंटरला ये, सेंटर होऊन चाल. पण आनंदीला दिसत नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असतात. शिल्पाला तर जाणवलेलं असतं की आता आनंदी पडते की काय. तिलासुद्धा वाईट वाटतं, आनंदी आता खाली पडते. आणि त्याच वेळेस आनंदी खाली पडली आहे, तिला लागलेलं असतं. शिल्पा म्हणते काय गरज आहे का, तिला स्टेजचा अंदाजही येत नाही आहे आणि तुमचं काय चाललं आहे हे सगळं, गरजच नाही आहे तिला स्टेजवरती आणण्याची, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र शिर्के त्याचबरोबर मिताली सगळे तिथे येतात. आता मिताली तिला सावरते, आनंदीला म्हणते अरे ओके ना. तेव्हा आनंदी सांगते की हो मी ओके आहे. मग मिताली आत्याकडे येते आणि आत्तू माझं एक काम कर. तेव्हा ती म्हणते आता काय, तू आहे ना आनंदीला सोबत घेऊन रॅम्प वॉक कर, असं ती आवर्जून सांगू लागते. आणि मग आनंदीला सोबत घेऊन रॅम्प वॉक करायचं आहे म्हणल्यावर शिल्पा म्हणते शक्यच नाही आहे, हे गोष्ट मी करूच शकत नाही, काही झालं तरी तू हे सांगायचं नाही. तेव्हा मिताली म्हणत असते अगं आत्या प्लीज ऐक ना, असं नको करू, तिला स्टेजचा अंदाज येत नाही आहे, बघितलंस ना आत्ता ती पडली आहे. आणि मग मिताली तिच्या पुढे हात जोडत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र मिताली म्हणते की आत्या प्लीज ऐकून घे ना, मी काय सांगते ते ऐक एकदा, असं ती सांगते. आणि मग तिच्या लाडक्या आत्याला ती समजून सांगते काय करायचं आहे, कसं करायचं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. आणि मग मिताली म्हणते की तू प्लीज मला काय म्हणायचं आहे ते एकदा ऐकून घे. आणि मग तिने येते आणि अक्षरशः असा रागाने आनंदीचा हात पकडते आणि आनंदीला खेचत घेऊन जाते, जणू काही ती आनंदीवरती उपकारच करत आहे आनंदीला मदत करून, असं या सगळ्यातून स्पष्ट होत असतं. आणि त्याचवेळी दोघी येतात स्टेजवरती. शिल्पा तिला दाखवत असते, रागाने शिल्पा हे सगळं आनंदीला सांगत असते. खरं तर आनंदी हे सगळं मनापासून करत आहे. आनंदीला खूप छान वाटत असतं. आणि त्याचबरोबर आनंदी म्हणत असते की काहीही झालं तरीही आनंदीने ज्या पद्धतीनं हे ॲक्सेप्ट केलं आहे ती गोष्ट मात्र इकडे पाहायला मिळते. आणि त्याचवेळी आनंदी ह्या सगळ्या गोष्टी मनापासून करत असते. त्याचवेळी इकडे शिल्पा तिला घेऊन जाते, पण शिल्पाच्या डोळ्यातून जे पाणी आलेलं असतं ते अश्रू आनंदीच्या हातावरती पडलेले असतात. म्हणजे शिल्पाला खरं तर मनापासून नाही वाटत की आपण आनंदीला त्रास दिला पाहिजे, पण गरीब लोक वाईट असतात, ती आपल्या आयुष्याचं वाटोळं करतात, हे शिल्पाच्या मनात सुरू असतं. आता युगंधर तिथं आलेला असतो. युगंधर पाहत असतो आनंदी आणि शिल्पा दोघीही स्टेजवरती आहेत, दोघीही रॅम्प वॉकची प्रॅक्टिस करत आहेत. या सगळ्या गोष्टी युगंधर पाहत असतो. आणि त्याचवेळी ती शिल्पा म्हणत असते की चला हे सगळं मी जे काय करते ना ते फक्त आणि फक्त पृथ्वीसाठी करते, कारण पृथ्वीसाठी मी काहीही करायला तयार असते, हे आता पृथ्वीलाही माहिती आणि शिल्पालाही माहिती आहे. त्यासोबतच शिल्पा म्हणत असते की मला जे पद्धतीने करायचं आहे ते मी ठरवलेलं असतं आणि मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही.
पण मी आत्ता फक्त शांत आहे. ती आनंदीकडे रागाने पाहत असते. तिला ही गोष्टच पटलेली नाही की आनंदी आणि माझ्यासोबत तिची लायकी आहे का माझ्या बाजूला तरी उभा राहण्याची. आणि आत्ताही त्याच पद्धतीने गोष्टी होत आहेत असं चाललेलं असतं. मुलं मात्र आता शिल्पालाही तेवढाच मान देत असतात आणि आनंदीलाही देत असतात. आनंदी शांतपणे हे सगळं करत असते. त्याचवेळी आता शिल्पाला सगळे सांगतात, त्याचबरोबर आनंदीला इकडे मिताली सांगते की तू इथून कुठेही जाऊ नको, इथेच थांब, मी आलेच असं सांगितलं जातं. आनंदी मात्र विचार करत असते की मुलांनी किती सांभाळून घेतलंय मला आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्याचबरोबर इकडे युगंधरसुद्धा हे सगळं पाहत असतो. युगंधरलाही कळलेलं आहे की मुलांनी आनंदीला जणू काही ॲक्सेप्ट केलेलं आहे. आनंदीच्या बाबतीत मुलं पॉझिटिव्ह आहेत ही गोष्ट त्यालासुद्धा कळलेली असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळी तयारी झालेली आहे. प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. रॅम्पवॉक सुरू झालेला आहे आणि आनंदी मात्र तिथं आलेली नाही. शिल्पा स्टेजवरती येते, रॅम्पवॉक घेत येते. सगळ्यांच्या समोर तिने अनाऊन्स केलेलं असतं, तिने दाखवलेलं असतं. म्हणजे पृथ्वीच्या साडी सिलेक्शनमधून ही साडी असते आणि इकडे आनंदी निघालेली असते आणि त्याच वेळेस आनंदीला कळतं की ते झुंबर वाजायला लागलं आहे. मग ती म्हणते, आरतीताई मला वाटतं स्टेजवरचं झुंबर पडतंय, तिथं आवाज येतोय असं आनंदी सांगत असते. आणि त्याचवेळी ती म्हणते की तू नोकरांना घेऊन ये, मी ते तोपर्यंत हे मॅनेज करते असं आनंदी सांगते आणि आरतीला पाठवते. आरती गेली की त्या क्षणी विद्याधर तिथं जातो आणि दरवाजा बंद करून घेतो. ती नोकरांना बोलवायला गेलेली आहे. आनंदीने इकडे त्या झुंबरची दोरी पकडून ठेवलेली असते आणि विद्याधरने खूप मोठा राडा घातलाय. तो तिथे येतो, सगळ्यांना स्टेजवरती उभं करतो आणि मग तो आनंदीकडे येतो आणि आनंदीने दोरी पकडलेली असते, त्याच्यावरती अक्षरशः खोबरेल तेल टाकतो. आनंदीचे पाय जिथं असतात त्या जमिनीवरती खोबरेल तेल टाकतो आणि म्हणतो की वाचव, आता स्वतःलाही वाचव आणि त्याचबरोबर तुझ्या माणसांनाही वाचव. कधीच तू वाचवू शकत नाही एवढं लक्षात ठेव. पण अचानक ऐनवेळी कोणतरी तिथं आलेलं आहे आणि त्या व्यक्तीने ती दोरी पकडलेली आहे आणि सगळ्यांचा जीव वाचवलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.